नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, लिंबू आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारीही सोयाबीनच्या बाजारात चढ उतार दिसून आले. प्रक्रिया प्लांट्सनेही सोयाबीन खरेदीचे भाव कमी केले होते. प्रक्रिया प्लांट्सनी आज 7,300 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,700 ते 7,200 रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच झालेली आहे, तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. त्यामुळे पुढील काळात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सोडले तर भाव एका पातळीच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार सुरू आहेत. कापसाची बाजारातील आवक कमीच असली तरी कापसाचा उठाव कमी जास्त होतोय. सरकारनेही कापूस आयातीवरील 11% शुल्क काढलंय, याचा दरावर परिणाम दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली, पण देशात कापूस काहीसा नरमला होता. कापसाचा भाव आज सरासरी 8,200 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यामुळे देशातही दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कांदा भावात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. नाफेडची खरेदीही सुरू झाली आहे. बाजारातील कांदा आवकही काही बाजारांमध्ये कमी दिसत असल्याचं शेतकरी सांगतायत. याचाच आधार दराला मिळतोय. काही बाजारांमध्ये सरासरी भाव 800 रुपयांच्या दरम्यान दिसत असला तरी बहुतांश बाजारातील भाव 1,000च्या पुढे सरकलाय. बहुतांश बाजारांमध्ये सरासरी भाव 1,100 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान होता. बाजारातील स्थिती पाहता कांदा भावाला आधार राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाचा भाव स्थिरावलाय. बाजारातील लिंबाची आवक कमी असूनही भाव स्थिरावलेले आहेत. वाढलेली उष्णता आणि उकाड्यामुळे लिंबाला सध्याही मागणी चांगली आहे. असं असलं तरी लिंबू प्रति क्विंटल सरासरी 6,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. उष्णतेचा आणि वादळी पावसाचा लिंबू पिकाला फटका बसतोय, त्यामुळे लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आल्याची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी स्थिरावली आहे. लग्नसराईमुळे आल्याला चांगला उठाव होता, याचाही आधार दराला मिळाला. आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात आले सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. आल्याला पुढील काळातही मागणी राहण्याची शक्यता आहे, तर आल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.